नमस्कार, मी पूजा. तुमचं माझ्या दिव्यांकुर किचन या चॅनलमध्ये खूप 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 स्वागत. तर आज आपण पौष्टिक अशी रेसिपी पाहणार आहोत, ती म्हणजे हुलग्याची उसळ. हुलगे आपल्या आरोग्याला खूप फायदेशीर असतात. आपल्या आरोग्यासाठी हुलगे खूप पौष्टिक असतात. अशा पद्धतीने जर तुम्ही उसळ बनवली तर खूप अशी छान आणि टेस्टी तयार होते, झणझणीत अशी तयार होते. चला तर मग गावरान पद्धतीने बनवूयात हुलग्याची उसळ. चला तर मग रेसिपीला वेळ न घालवता पटकन सुरुवात करूयात आणि काय काय साहित्य लागतंय ते पाहूयात. हुलग्याची उसळ बनवण्यासाठी मी इथे पावशेर म्हणजे 250 ग्रॅम मोड आलेले हुलगे घेतलेले आहेत. मी या हुलग्यांना रात्रभर भिजवून घेऊन दुसऱ्या दिवशी सुती कापडामध्ये बांधून ह्या हुलग्यांना मोड आणून घेतलेले आहेत. तुम्हाला जर शक्य असेल तर या पद्धतीने तुम्ही हुलग्यांना मोड आणू शकता, किंवा तुम्हाला शक्य न झाल्यास तुम्ही हुलग्याची उसळ विकत देखील आणू शकता. तर मी इथे घरीच हे हुलगे तयार करून घेतलेले आहेत. तर बघू शकता, घरच्या घरी देखील हुलग्यांना किती छान असे मोड येतात. सुती कापडामध्ये बांधून ते आपण उबदार जागी ठेवले तर हुलग्यांना खूप छान असे मोड येतात. मोड आलेले हुलगे आपल्या आरोग्याला खूप पौष्टिक असे असतात. हे हुलगे खाल्ल्याने आपल्या आरोग्याला खूप सारे फायदे आहेत. हे हुलगे आता आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. हुलग्याची उसळ बनवताना हुलगे छान 2 ते 3 पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. तर इथे बघू शकता, मी हुलगे 2 ते 3 पाण्याने छान स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता हे हुलगे आपण शिजवून घेऊयात. हुलग्याची उसळ बनवण्यासाठी मी इथे कुकर घेतलेला आहे. तो कुकर गॅसवरती छान मस्त तापवून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घालून घ्यायचं आहे. त्यानंतर मी इथे लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत 10-12, त्या मी अशा चिरून घेतलेल्या आहेत. तुम्ही हवं तर ते ठिसून देखील घालू शकता आणि वाटून देखील घालू शकता, पण असे चिरून घातल्याने भाजीला खूप छान टेस्ट येते. त्यानंतर त्याच्यामध्ये लसूण छान परतल्यानंतर त्याच्यामध्ये आता मोड आलेले हुलगे टाकून घ्यायचे आहेत. हे हुलगे आपल्याला छान 1 ते 2 मिनिटं कमी गॅसवरती परतवून घ्यायचे आहेत. तर 1 ते 2 मिनिटं झालेली आहेत. मी हे हुलगे छान परतवून घेतलेले आहेत. त्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ घालून घ्यायचं आहे. हुलग्याची उसळ बनवताना हुलगे शिजताना त्यात मीठ घालायचंय. मिठाने खूप छान टेस्ट येते. त्यानंतर ते मिक्स करायचे आणि परत 1 मिनिट परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये 2 ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे. छान हुलगे आता मिक्स करून घ्यायचे आहेत. आता कुकरचं झाकण लावून आपल्याला याच्या 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तर इथे बघू शकता, आपल्या कुकरच्या 4 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकर देखील थंड झालेला आहे. तर आपण झाकण काढून बघूयात आपले हुलगे शिजलेत का नाहीत. 4 शिट्ट्यामध्ये हुलगे खूप छान शिजतात. तर बघू शकता किती छान असे मस्त शिजलेले आहेत. तर मी तुम्हाला हाताने देखील दाबून दाखवते. या पद्धतीने आपल्याला हुलगे शिजवून घ्यायचे आहेत. हाताने दाबले तर सहज दाबता येतील. या इथपर्यंत आपल्याला हे हुलगे शिजवून घ्यायचे आहेत. आता आपण हुलग्याची भाजी करून घेऊयात. हुलग्याची उसळ बनवण्यासाठी मी इथे कढई ठेवलेली आहे गॅसवरती. ती छान गरम करून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकून घ्यायचं आहे, कारण आपण हुलगे शिजताना 2 चमचे तेल टाकलं होतं. त्यामुळे फोडणीसाठी 1 चमचा तेल टाकायचे. त्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा जिरे टाकायचे आणि जिरे छान तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं आहे. मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता, कमी जास्त. मिरची पण तेलात छान तळून घ्यायची आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची आहे, भरपूर सारी. कोथिंबीर टाकल्याने उसळला खूप छान टेस्ट येते. त्यानंतर त्याच्यामध्ये शिजवलेले आपल्याला हुलगे टाकून घ्यायचे आहेत. हुलग्याची उसळ बनवताना गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. थंड पाणी अजिबात टाकायचं नाही, नाहीतर हुलग्याच्या उसळची टेस्ट निघून जाते. आता हुलग्याची उसळ छान मिक्स करून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये मी कुकरमध्ये थोडं गरम पाणी करून घेतलं आणि ते टाकून दिलेलं आहे. पाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. तुम्हाला जर भाजी घट्ट हवी असेल तर तुम्ही कमी टाकू शकता.
आणि भाजी जर तुम्हाला पातळ हवी असेल तर तुम्ही पाणी जास्त टाकू शकता। त्यानंतर ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे। इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की हुलगे शिजताना देखील आपण मीठ टाकलं होतं, त्यामुळे इथे चवीनुसारच मीठ टाकून घ्यायचंय। आता ह्या भाजीला छान उकळी येऊ द्यायची आहे। भाजीला छान उकळी आलेली आहे। भाजी एकदा मिक्स करायची आपल्याला हुलग्याची उसळ। हुलग्याची उसळ आता 1 ते 2 मिनिटं झालेली आहे, छान शिजतीये। त्यानंतर त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे। मी शेंगदाणे वाटीवर भाजून घेतले होते, ते मी अशा प्रकारे छान बारीक करून घेतलेत, ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे। तुम्हाला जर भाजी पातळ नको असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट अजून टाकू शकता। दाण्याचा कूट टाकल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचा आहे। तर बघू शकता किती छान अशी मस्त तर्री आलेली आहे आपल्या उसळला, मस्तच। त्यानंतर आपल्याला कमी गॅसवरती ही उसळ 1 ते 2 मिनिटं छान शिजवू द्यायची आहे। 1 ते 2 मिनिटं झालेली आहेत, आपली उसळ शिजवून झालेली आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि आता ही उसळ छान मिक्स करून घ्यायची आहे। सगळ्यात आधी गॅस बंद करून घ्यायचा आहे आपल्याला आणि छान मिक्स करून घ्यायची आहे ही उसळ। तर बघू शकता किती छान अशी तयार झालेली आहे। कमी मेहनतीमध्ये अगदी मोजक्या साहित्यामध्ये ही उसळ तयार झालेली आहे हुलग्याची। तर बघू शकता दिसताना देखील किती सुरेख अशी दिसत आहे हुलग्याची उसळ। हुलग्याची उसळ खाल्ल्याने आपल्याला खूप सारे फायदे आहेत, त्यामुळे आठवड्यातून 2दा तरी हुलग्याची उसळ खाल्लीच पाहिजे। तुम्ही रंग तर बघू शकता ह्या भाजीला किती छान आणि सुरेख असा आलेला आहे, एकच नंबर। तर तुम्ही अशा पद्धतीने ही भाजी नक्की करून बघा। खूप साधी सोपी आहे पद्धत करण्याची, त्यामुळे ही पद्धत वापरून नक्की ही भाजी करून बघा, खूप छान आणि टेस्टी लागते। भाजीला कलर देखील किती सुरेख येतो। हुलग्याची उसळ तयार झालेली आहे, ही एका वाटीमध्ये काढून घेऊयात। तर मी इथे हुलग्याची उसळ काढण्यासाठी एक वाटी घेतलेली आहे, त्याच्यामध्ये आपण आता हुलग्याची उसळ घालून घेऊयात। तर बघू शकता दिसताना किती सुरेख अशी दिसत आहे। हुलगे पण आपले खूप मस्त शिजलेले आहेत। त्याचे मोड तर बघू शकता किती छान आणि मस्त अशी दिसत आहेत। मोड आलेले हुलगे जर आपण खाल्ले आपल्या आरोग्याला त्याचे खूप सारे फायदे आहेत, त्यामुळे ही अशा पद्धतीने ही भाजी नक्की करून बघा। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया पुढच्या अशा नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा, हेल्दी रहा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।